नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 1.5 हीज फर्स्ट फ्लाईट या पाठामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या पाठात आपण 2 भागांमध्ये रूपांतरित केलेला आहे. त्यामुळे पाठाचा दुसरा भाग जाणून घेण्यासाठी सुपर एक्सलन्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो, सुरू करूया या पाठाच्या पहिल्या भागाला. हा पाठ सुरू करायच्या अगोदर या पाठाचा सारांश कसा आहे ते आपण बघूया. पण त्या अगोदर खाली चिटचॅटमध्ये खूप छान प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं जे ॲन्सर आहे, त्याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला खूप सिम्पली द्यायचं आहे. पहिला प्रश्न बघा काय विचारलेला आहे. डिस्कस अँड ॲन्सर वेअर देअर एनी सिच्युएशन व्हेन यू गॉट अफ्रेड. जर एखादी अशी परिस्थिती तुमच्यावर ओढावली की ज्यामध्ये तुम्ही घाबरले आहात तर तुम्ही काय कराल. आन्सर इज व्हेरी सिम्पल. यू विल गिव्ह दॅट टाईम. आय विल बी calm that time, otherwise I will control on my emotions, and then I will find out what is the reality. It is the answer of the first questions. It means, what was the questions? Where there any situation when you got afraid. जर तुमच्यावर अशी एखादी परिस्थिती ओढवली, त्या परिस्थितीत तुम्ही खूप घाबरले तर तुम्ही काय करणार. ॲन्सर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सायलेंट राहण्याचा प्रयत्न करणार किंवा तुम्ही वस्तुस्थिती परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न करणार किंवा इट मे बी पॉसिबल कदाचित तुम्ही त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सांभाळून घेणार. दुसरा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. जर तुम्ही एकटे प्रवास करत आहात तर तुम्ही कशा प्रकारे रिॲक्ट करणार. ॲन्सर इज व्हेरी सिम्पल दॅट आय विल रिॲक्ट व्हेरी काम अँड कूल. देन आय विल नॉट टॉक विथ एनीवन. अदरवाईज आय विल फाइंड एनी म्युझिक टू हिअर एनी MP3 सॉन्ग इन दॅट ट्रॅव्हल. म्हणजे तुम्ही स्वतःला त्यावेळेस मे बी तुम्ही स्वतःला सायलेंट ठेवू शकता किंवा एखादं गाणं ऐकू शकता ट्रॅव्हल्समध्ये किंवा अत्यंत साध्या पद्धतीने तुम्ही ट्रॅव्हल्स करू शकता कोणासोबत काहीही न बोलता. तिसरा प्रश्न बघूया काय विचारलेला आहे. हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. जर तुम्ही घरी एकटे आहात तर तुम्ही कशा प्रकारे तुमची प्रतिक्रिया असेल. इट मे बी पॉसिबल यू विल बी अफ्रेड लिटल. तुम्ही थोडेसे घाबरलेले असाल. इट मे बी पॉसिबल दॅट यू विल ट्राय टू टॉक विथ युअर नेबर्स. कदाचित तुम्ही घरात न थांबता तुमच्या शेजाऱ्यांसोबतही बोलू शकता. फोर्थ अँड लास्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर लॉस्ट इन अ न्यू सिटी. एखाद्या नवीन शहरामध्ये जर तुम्ही हरवले, व्हॉट विल यू डू दॅट टाईम. तुम्ही तेव्हा काय करणार. अ व्हेरी सिम्पल आन्सर. यू विल बी फर्स्ट टाईम यू विल बी अफ्रेड. म्हणजे सुरुवातीला तुम्ही घाबरणार. देन नेक्स्ट स्टेप यू विल टेक दॅट यू विल फाइंड युअर एनी रेकग्नाइज पर्सन. तुम्ही एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करणार किंवा in these situations now it is very easy that if you have lost yourself in a new city then you will be find very simply that a mobile phone you will contact to your brother, your father and your friend. It may be possible. तर खूप छान प्रश्न विचारलेले आहेत. याचे प्रश्न जे उत्तर आहेत ते पण खूप सिम्पली तुम्ही देऊ शकता. परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारलेले असतात तेव्हा तुम्ही त्या प्रश्नांचं उत्तर जितकं सोपं आणि साध्या पद्धतीने लिहिणार तितके चांगले मार्क्स तुम्ही परीक्षेमध्ये प्राप्त करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लेसन सुरू करायचं आहे आपल्याला. त्या अगोदर तुम्हाला या पाठाचा सारांश मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. विद्यार्थ्यांना आपण लहान असताना एखाद्या गोष्टीला खूप घाबरायचो. म्हणजे आपल्याला खूप भीती वाटायची. जसं की एखाद्याला पाण्यात पोहायची भीती वाटायची, कोणाला उंचावर चढण्याची भीती वाटायची, तर कुणाला सायकलवरून पडण्याची भीती वाटायची. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या भीतीचं वेगवेगळं कारण होतं. विद्यार्थी मित्रांनो, भीती या शब्दाला खूप आपण ऐकतो. म्हणजे भीती या शब्दावरून बरेचसे वाक्य आपण ऐकतो. जसे की डर के आगे जीत है, भुला दे डर कुछ अलग कर. अशी बरेचशी वाक्य आपण भीतीविषयी आपण नेहमी ऐकत असतो. बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओ आपण ऐकतो किंवा आपल्यापेक्षा जे मोठे वयस्कर लोक असतात ते सुद्धा आपल्याला भीतीवर बरेचसे उदाहरणं देऊन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की आपल्यामधली जी भीती आहे ती कायमची जर दूर झाली तर आपण चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो. त्यानंतर खूप चांगल्या लेखकांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की जर तुम्हाला एखाद्या विषयाची भीती वाटते आणि तीच गोष्ट जर तुम्ही केली तर तुम्हाला तुमच्या मनातील जी भीती आहे ती कदाचित कायमची दूर होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, जेमतेम असंच या पाठामध्ये एका छोट्या पक्षाचं
भीतीला या पाठात वर्णन केलेलं आहे. म्हणजे एक छोटासा पक्षी आहे ज्याला सीगल म्हणून असं संबोधलेलं आहे. अँड इट इज द मेन कॅरेक्टर ऑफ दिस लेसन. सीगल म्हणजे एक समुद्र पक्षाचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. आणि तो समुद्र पक्षी जो असतो, तो सीगल जो असतो, तो सुद्धा एक भीतीचं उदाहरण या ठिकाणी त्याचं सांगितलेलं आहे. म्हणजे तो सुद्धा घाबरतो, परंतु त्याच्या भीतीचं प्रमाण आणि आपल्या भीतीचं प्रमाण यामध्ये खूप फरक आहे. जसं की यामध्ये या पक्षाचं भीतीचं कारण काय आहे, तर या पक्षाला आकाशामध्ये उडण्याची खूप भीती वाटते. आणि त्यानंतर या पाठामध्ये त्याचे कुटुंब कशाप्रकारे त्याला उडण्यासाठी प्रोत्साहित करतात, तो समुद्र पक्षी, तो सीगल उडण्यासाठी का घाबरतो आणि शेवटी तो किती भीती घालवतो, त्याला उडण्यासाठी कोण मदत करते, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा आपल्याला या पाठाद्वारे कळणार आहे. त्यामुळे तुम्ही या पाठाचे शांत चित्ताने मराठी ट्रान्सलेशन ऐका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आपला आजचा हा लेसन, हिज फर्स्ट फ्लाईट. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर कदाचित मिळू शकतं की एक समुद्र पक्षी आहे आणि त्याला किती भाऊ आणि किती बहिणी आहेत, तर ते सुद्धा इथं सांगितलेलं आहे. हिज टू ब्रदर, त्याला 2 भाऊ आहेत, अँड हिज सिस्टर, आणि एक बहीण आहे. had already flown away the day before. He had been afraid to fly with them. बघा, एक समुद्र पक्षी समुद्राच्या एका तळ्याजवळ एकटा बसलेला असतो. अलोन म्हणजे एकटा. हिज टू ब्रदर अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे. त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण हे ऑलरेडी अगोदरच उडून गेलेले असतात. आणि त्यानंतर ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. आणि त्या समुद्र पक्षाला, तो जो सीगल आहे, त्या सीगलला त्याच्या बहिणीसोबत, त्याच्या भावासोबत उडण्याची भीती वाटते. पुढे बघा काय दिलं आहे. सम हाऊ व्हेन ही हॅड टेकन लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्ट टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. एकदम सिम्पल इथे सांगितलेलं आहे की तो समुद्र पक्षी उडण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहीत आहे की त्याचे भाऊ आणि बहीण त्याच्यापेक्षा लहान असले तरीसुद्धा ते छान उडतात, परंतु हा समुद्र पक्षी थोडासा पुढे जातो आणि उडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला कळून चुकलेलं असतं की आपण उडू शकत नाही, ही कांट फ्लाय. पुढे बघा काय दिलेलं आहे. द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्ट टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्क्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. म्हणजे ज्या समुद्राच्या तळ्यामध्ये, ज्या समुद्राच्या किनाऱ्यावर ते पक्षी राहतात, त्या समुद्राचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की तो समुद्र पक्षी कुठं बसलेला असतो आणि जो समुद्र असतो त्या समुद्राची पातळी, त्याची उंची, त्याची रुंदी ही अथांग पसरलेली आहे, त्याची खोलीसुद्धा खूप आहे आणि त्याच्यामुळे त्या पक्षाला भीती वाटते. पुढे बघा. ही फेल्ट सर्टेन, सर्टेन म्हणजे निश्चित. ही फेल्ट सर्टेन. इथं सिम्पल पास्ट टेन्स आहे, म्हणजे फेल्ट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, त्यामुळे ही फेल्ट सर्टेन हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. पाठ जेव्हा मी या ठिकाणी वाचत आहे तेव्हा तुम्ही यामध्ये तुमचं टेन्ससुद्धा, म्हणजे तुमचं ग्रामरसुद्धा तुम्ही कवर करू शकता. ही फेल्ट सर्टेन दॅट हिज विंग्स वूड नेव्हर सपोर्ट हिम. म्हणजे काय की तो थोडासा उडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचे जे पंख आहेत ते पंख त्याला सपोर्ट करत नाही, किंवा कदाचित त्याच्या मनामध्ये एक असा सुद्धा न्यूनगंड आहे की आपण जर उडण्याचा प्रयत्न केला तर आपले पंख आपल्याला सपोर्ट करणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड अँड रन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज व्हेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. तो उडण्याचा प्रयत्न करतो आणि तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला असं वाटतं की आपले जे पंख आहेत ते पंख आपल्याला कदाचित साथ देणार नाहीत आणि आपण जर उडण्याचा प्रयत्न केला तर आपण पडून जाऊ, ही भीती त्या पक्षाच्या मनामध्ये असते. त्याच्यामुळे तो पुन्हा त्याच्या घराकडे, त्याच्या बिळाकडे पुन्हा परत जातो आणि ज्या ठिकाणी तो रात्री झोपतो त्या ठिकाणी तो पुन्हा विसावा घेतो. तुम्ही इमॅजिन, कल्पना करू शकता की लहान असताना सायकल चालवताना जर आपण एकदा जर पडलो तर आपल्याला आपल्या मनामध्ये सायकल चालवण्याची जी भीती आहे ती कायम घर करून बसते आणि आपण ती चालवण्यासाठी, पुन्हा प्रयत्न करण्यासाठी आपण खूप वेळा डिने करतो, म्हणजे आपण ती गोष्ट करण्यासाठी रिजेक्ट होतो. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. सो ही बेंट हिज हेड अँड रन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज व्हेअर ही स्लेप्ट
at night, even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own. बघा इथं सांगितलेलं आहे की त्या सिगल, त्या समुद्र पक्षाचे भाऊ आणि त्याची जी बहीण आहे ते त्याच्यापेक्षा लहान असताना सुद्धा त्यांचे जे पंख आहेत ते लहान असल्यानंतरसुद्धा ते उडू शकतात, परंतु हा पक्षी उडू शकत नाही. त्याचं कारण हे आहे की त्याच्या मनामध्ये ना भीती आहे, त्याच्यामुळे तो उडू शकत नाही. याला आपण एक शब्द म्हणू शकतो, फोबिया. PHOPIA. फोबिया म्हणजे एक भीतीचं, अशी भीती की जी आपण गोष्ट करण्यासाठी कधीच पुढाकार घेत नाही, अशा प्रकारचा क्वालिटीज, अशा प्रकारचा गुण त्या पक्षामध्ये आहे. त्याचे लहान भाऊ आणि त्याची बहीण हे त्याच्यापेक्षा लहान असल्यानंतर सुद्धा उडू शकतात, परंतु तो उडत नाही. हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन, रन टू द ब्रिंक, फ्लॅप देअर विंग्स अँड फ्ल्यू अवे. ही फेल टू मस्टर अप करेज टू टेक दॅट plug which appeared to him so disparate. His father and mother had come around. बघा ही जी सेंटेन्स आहे, his father and his mother, बघा his father and his mother, ही जी सेंटेन्स आहे यामध्ये आहे परफेक्ट पास्ट टेन्स. परफेक्ट पास्ट टेन्स कसा ओळखायचा, तर ज्या वाक्यामध्ये हॅड आलेला आहे आणि हॅडच्या समोर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप असतं, तेव्हा परफेक्ट पास्ट टेन्स होतो. बघा या ठिकाणी मी स्केच करण्याचा प्रयत्न करत आहे. हॅड कम, हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम, थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार ऑन his ledge unless he flew away, but for the life of him he could not move. त्याचे आई आणि त्याचे बाबा त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, ओरडतात त्याच्यावर की तू उडण्याचा प्रयत्न कर, परंतु तो पक्षी, तो समुद्र पक्षी सीगल उडण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचे पॅरेंट्स त्याला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थी मित्रांनो, सेम कंडिशन आपल्या बाबतीमध्ये सुद्धा होते. आपल्याला जर एखाद्या विषयाची भीती वाटली किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटली तर आपले पॅरेंट्स नेहमी आपल्याला त्या गोष्टीविषयी सांगण्याचा प्रयत्न करतात. कदाचित त्यांचा हेतू हा असतो की आपल्या मुलाच्या मनातली जर एखाद्या विषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी जर भीती निघून गेली तर तो फॉरवर्ड होऊ शकतो, तो पुढे जाऊ शकतो. अशाच प्रकारचं जेमतेम उदाहरण त्या पक्षाच्या बाबतीमध्ये या पाठामध्ये सांगितलेलं आहे. त्या पक्षाचे जे आईवडील आहेत ते त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की तू उडायला सुरुवात कर, की जेणेकरून तुला तुझं आयुष्य सुकर होईल, चांगलं होईल. पुढे काय सांगितलेलं आहे ते बघूया. दॅट वॉज 24 hours ago. ही एक दिवसापूर्वीची गोष्ट आहे. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम द डे बिफोर. म्हणजे तो पक्षी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे आणि आतापर्यंत त्या पक्षाकडे, त्या समुद्र पक्षाकडे कोणीही परत आलं नव्हतं. त्याचे बहीण भाऊसुद्धा नाही आणि त्याचे पॅरेंट्ससुद्धा नाही. द डे बिफोर, ऑल डे लॉंग ही हॅड वॉच. परफेक्ट पास्ट टेन्स. वन्स अगेन बघा परफेक्ट पास्ट टेन्स आलेला आहे. हॅड प्लस विथ थ्री. ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर अँड सिस्टर. बघा तो एका ठिकाणी बसलेला आहे आणि तो बघत आहे की आपले भाऊ, आपल्या बहिणी किती छान उडत आहे, आपले आईबाबा किती छान उडत आहे, आपले आईबाबा आपल्या लहान भावाला आणि बहिणीला किती छान प्रकारे सांगत आहेत. हे चित्र तो फक्त एका जागेवर बसून बघत आहे, पाहत आहे. त्यानंतर पुढे आणखी काय कोणतं दृश्य त्याला दिसत आहे. इथं कदाचित एखाद्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतं की त्या छोट्या समुद्र पक्षाला तो जेव्हा एका ठिकाणी बसलेला होतो तेव्हा त्याला त्याचे आईबाबा, त्याचे भाऊ बहीण काय करताना दिसले, तर कदाचित इथं त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिसतं. पुढे बघा, हिज ब्रदर अँड सिस्टर perfecting them in the art of flight, teaching them how to skin the waves and how to dive for fish. बघा तो समुद्र पक्षी एका ठिकाणी बसलेला आहे आणि तो बघत आहे की आपले आईबाबा आपल्या भाऊ बहिणीला कशा प्रकारे वर उडण्याची कला शिकवत आहेत. त्यानंतर समुद्रामधले जे मासे असतात ते मासे पकडण्याची कला कशा प्रकारे ते शिकवत आहेत. हे सगळं चित्र तो समुद्र पक्षी एका ठिकाणाहून बघत आहे. त्यानंतर बघा पुढे असं दिलेलं आहे,
teaching them how to skim the waves and how to dive for fish. He had, in fact, seen his older brother catch his first herring and devour it, standing on a rock while his parents circled around, raising a proud cackle. And all the morning, the whole family had walked about. The whole family had walk about. Perfect past tense, had plus v3. Once again बघा, परफेक्ट पास्ट टेन्स आलेला आहे, हॅड आणि v3 आलेला आहे बघा. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅशू मिडवे डाऊन द अपोजिट चिप, टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉर्डाईस. बघा, संपूर्ण दिवसभर तो चित्र बघत आहे की त्याचे भाऊ बहीण, त्याचे आईबाबा त्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की तू ये आमच्याबरोबर उड. त्यानंतर त्याच्या अवतीभोवती त्याला चिडवण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहेत की तू बघ एका ठिकाणी बसलेला आहे आणि आम्ही छान आकाशातील सगळ्या गोष्टींचा आनंद घेत आहोत. त्याचे भाऊ बहीण त्याला चिडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्याभोवती आवाज करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर बघा, द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. आता बघा, दिवस चढत चालला होता. म्हणजे असेंडिंग म्हणजे चढणे. याचा अपोजिट शब्द जर तुम्हाला विचारला, असेंडिंगच्या अपोजिट शब्द जर तुम्हाला विचारला तर तुम्ही लिहू शकता डिसेंडिंग. असेंडिंग म्हणजे चढता क्रम आणि डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. म्हणजे असेंडिंग या शब्दाला मी या ठिकाणी सर्कल करतो बघा. असेंडिंग हा शब्द आहे, असेंडिंग, त्याला मी डिलीट करतो पुन्हा. The sun was now ascending the sky, blazing on his legs that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. म्हणजे बघा, दिवस चढत चालला होता आणि अजूनपर्यंत त्या समुद्रपक्षाला खायला काहीही मिळालेलं नव्हतं. बिकॉज ऑफ दॅट ही नेव्हर ट्राईड टू फ्लाय इन द स्काय. दॅट्स वाय त्याला आतापर्यंत का खायला मिळालं नाही, कारण की त्याच्या मनामध्ये भीती होती, आपण जर उडालो तर आपण कदाचित खाली पडू. ही भीती त्याच्या मनामध्ये कायम होती. त्यामुळे तो पक्षी म्हणजे रात्रीपासून भुकेला झालेला होता आणि उन्हामुळे त्याचे पाय, त्याचं डोकं गरम झालं होतं, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नव्हता. आता पुढच्या भागामध्ये आपण बघूया की तो पक्षी उडण्याचा प्रयत्न करतो का, त्याला उडण्यासाठी कोण मदत करतं आणि तो जेव्हा आकाशामध्ये भरारी घेतो तेव्हा त्याचा अनुभव काय असतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत. या पाठाच्या पहिल्या भागामध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील किंवा तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. तोपर्यंत Goodbye.